नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांचे दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन। धनगर बांधवांचा चक्का जाम, धुळे सोलापूर हायवेवरती रास्ता रोको आंदोलन। तर माडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या वतीने सदनिका संगणकीय सोडत प्रसंगी प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं जात आहे। आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी समस्त धनगर समाजाकडून केली जात असून महाराष्ट्रात काही ठिकाणी चक्का जाम तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील पैठण रोडवरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। धनगर आरक्षणासंदर्भातील मागणीसाठी दीपक बोराडे उपोषण करत आहेत। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे। याच मागणीसाठी आता बोराडे रस्त्यावरती उतरून चक्काजाम आंदोलन करणार आहेत। मेंढ्या घेऊन सर्वांनी रस्त्यावरती उतरा असं आवाहन बोराडेंनी समाज बांधवांना केलंय। धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आज 15वा दिवस आहे। राज्यभरात आज 1 ऑक्टोबर धनगर समाजाचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये असं आवाहन बोराडेंनी केलं। त्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाचाही मुद्दा चांगलाच तापला आहे। आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे। त्याच मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलन निदर्शने केली जात आहेत। काही ठिकाणी रस्ता रोको देखील केला जातोय। दरम्यान धनगर समाजाच्या या मागणीचा वणवा समस्त राज्यात पेटलाय। त्यामुळे आता सरकारवरती एका प्रकारे दबाव वाढताना दिसतोय। परभणी, जालना, सोलापूर, जळगाव अशा अनेक जिल्ह्यात आंदोलनाचं हे लोण पसरलंय। धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं जात आहे। आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी समस्त धनगर समाजाकडून केली जात असून महाराष्ट्रात काही ठिकाणी चक्काजाम आणि काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील पैठण रोडवरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर मधील आज धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी धुळे सोलापूर हायवेवरती रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी पैठणकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती। पैठणकडे जाणारा रस्ता या वाल्मिक चौफुलीवरती खाली सदर आंदोलन करण्यात आलं। सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचं घर उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत। छत्रपती संभाजीनगर म्हाडाच्या आजच्या सोडतीमध्ये 1442 सदनिकांसाठी 7881 अर्ज प्राप्त झाले। सदनिकांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करून म्हाडावरती विश्वास दाखवलाय। म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न निश्चितच पूर्ण होईल असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सदनिका संगणकीय सोडत समारंभात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बोलत होते। यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश एस.जी. शेटे, अपर आयुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे, म्हाडाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले, उपमुख्य अधिकारी जयकुमार नामेवार उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की विजयादशमीच्या निमित्ताने आजची सोडत सर्वसामान्य नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। म्हाडाच्या वतीने घेण्यात येणारी घरांची ऑनलाईन सोडत मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यात येत आहे। सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून दर्जेदार घरे मिळत आहेत। त्यामुळे म्हाडाच्या घरांना नागरिकांची मागणी वाढतच आहे। आजच्या सोडत प्रक्रियेतून घरे मिळणाऱ्या कुटुंबांच्या घरांचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं ते म्हणाले। म्हाडाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी प्रास्ताविक केला। नवले म्हणालेत की म्हाडाच्या आजच्या 1442 सदनिकांसाठी तब्बल 7881 अर्ज आले आहेत। म्हाडांच्या घरांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला। सर्वसामान्य कुटुंबांना घरे मिळावीत हाच म्हाडाचा हेतू आहे। म्हाडाने घरासोबतच पर्यावरण संवर्धनाचं काम हाती घेतलंय। राज्यात 3 लाख वृक्ष लागवड म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येत असून यातील 70,000 वृक्ष लागवड मराठवाडा विभागात करण्यात येणार आहे। यावेळी योगेश नरहरी वैद्य व मंगेश देशमुख यांनी आजच्या सोडतीमध्ये घर मिळाल्याचा आनंद आपल्या मनोगतातून व्यक्त केला।
खूप दिवसांपासून आपलं असलेल्या घराचं स्वप्न पूर्ण झाल्याचं ते म्हणालेत. आजच्या सोडतीचा निकाल म्हाडाच्या संकेतस्थळावरती तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरती सुद्धा उपलब्ध आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला किंवा कार्यालयाला भेट द्यावं असं आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आलंय. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनानंतर मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचं वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचं वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सामाजिक जबाबदारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं 1 दिवसाचं वेतन देण्यास सहमती दर्शवली आहे. या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे चालू महिन्याचे मासिक वेतनातून 1 दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात महसूल विभागाअंतर्गत कार्यरत 1080 अधिकारी व कर्मचारी मिळून संख्या आहे. या सगळ्यांचं मिळून 1 दिवसाचं वेतन 15,11,813 रुपये इतकी रक्कम आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात येईल असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. शहराचा विकास करण्यासाठी मला आयुक्त व्हायचंय असं मत प्रियदर्शनी बॅडमिंटन शाळेतील एका विद्यार्थिनीने मी आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत जलश्री निवासस्थानी भेट दिली असता मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्याशी भेटून व्यक्त केलंय. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मी आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शनिवार रोजी मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा प्रियदर्शनी इंदिरानगर बॅडमिंटन शाळेने भेट दिली. या शाळेतील विद्यार्थी ग्राउंडवर आल्यानंतर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आयुक्तांनी उपलब्ध करून दिलेले साहित्य विद्यार्थ्यांना घेऊन लगेचच खेळायला सुरुवात केली. कोणी क्रिकेट तर कोणी पारंपरिक खेळ खेळत होता. त्यामध्ये लंगडी, लगोरी, कोणी डॉस बॉल, खो खो, रस्सी खेच असे विविध खेळ खेळताना काही विद्यार्थ्यांचा घोळका झाडाखाली बसून चित्र काढताना दिसून आला. कालिका मातेचं देवीचं चित्र ते काढत होते. त्यानंतर आयुक्त यांना भेटण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले असता विद्यार्थ्यांसोबत आदरणीय आयुक्त यांच्या प्रेरणादायी संवाद सुरू झाला. कोणी ड्रॉइंग काढलेलं सरांना दाखवत होतं तर काही विद्यार्थी सरांची सही त्यावरती घेत होते. मराठी माध्यमचे विद्यार्थी अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढे दिसून होते तर सीबीएसईचे भाषण करण्यात पुढे होते. अनिरा या विद्यार्थिनीने भविष्यात मला IAS ऑफिसर होऊन आयुक्त व्हायचं असल्याचं म्हणाली. त्यावरती सरांनी कशासाठी आयुक्त व्हायचं असं विचारलं असता तिने शहराचा विकास करण्यासाठी आयुक्त व्हायचं असं सांगितलं. तिला व सर्व विद्यार्थ्यांना आयुक्तांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्व विद्यार्थी परत ग्राउंडवरती आली आणि संगीत प्रशिक्षक काकासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतावरती दांडिया खेळ खेळले. यावेळी अंकुश पांढरे, उपायुक्त गणेश दांडगे, नियंत्रण अधिकारी भारत तीनगोटे, शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे, विस्तार अधिकारी ज्ञानदेव सांगळे, कार्यक्रम अधिकारी मुख्याध्यापक संजीव सोनार, ज्येष्ठ शिक्षक बाबूराव राठोड, मनीषा नगरकर, तेजस्विनी देसले, मोनिका चव्हाण, सफा पठाण या शिक्षकांसह संगीत प्रशिक्षक काकासाहेब जाधव, क्रीडा प्रशिक्षक सचिन लवेरा, चित्रकला निर्देशक प्रशांत निकाळजे उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अभिजित शिंदे आणि सरला शिंदे प्रस्तुत आलाप द रिअल म्युझिक पीपल घेऊन येत आहे काव्य रसिकांसाठी संगीताची अविस्मरणीय मैफिल. भव्य म्युझिकल कॉन्सर्ट्स, गझल मैफिली, लग्न सोहळ्यांचा जल्लोष, कॉर्पोरेट शो ते थीम इव्हेंट्स ऑर्केस्ट्रा यासह प्री वेडिंग शूट्स, जाहिराती, कॉर्पोरेट फिल्मसाठी दर्जेदार असा अत्याधुनिक स्टुडिओ. तुमच्या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आजच संपर्क करा 9820656665 अथवा 9420494665 यावर किंवा भेट द्या www.alapentertainment.com. कारण आलाप म्हणजेच संगीताचा ठेवा आणि सुरांची मैफिल. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून
ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कुठलाही कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. अतिवृष्टीने आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी पुणे पॅटर्नचं अनुपालन करावं अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळावी या व इतर मागण्या घेऊन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला होता. या प्रसंगी ते बोलत होते. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी पुणे पॅटर्नचे अनुपालन करावं अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळावी या व इतर मागण्या घेऊन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तहसील कार्यालयावरची मोर्चा काढला होता. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनीही नुकसानग्रस्त भागांचं सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. नायब तहसीलदार दिलीप कुमार सोनवणे आणि प्रशांत काळे यांनी निवेदन स्वीकारून शासनाच्या आदेशानुसार अनुपालन करून बाधितांना मदत वितरित करण्यात येईल असं आश्वासन दिलं. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. नैसर्गिक तशीच कन्नड सोयगावमध्ये पण झालेली आहे. आपत्ती झाल्याच्या नंतर सरकारकडे जर पैसे नसतील तर मायनस बजेटिंगचा सरकारचा निर्णय आहे. मायनस बजेटिंग हा म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडे जसे घरामध्ये अचानक पाहुणे आले आणि आपल्याकडे दूध कमी पडलं, साखर कमी पडली, मग आपण काय करतो तर शेजारच्याकडून घेऊन येतो, उसने घेतो, पण ते त्यावेळेचं जे आपलं प्रयोजन असतं ते आपण पूर्ण करतो. तशाच स्वरूपाचं राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं सुद्धा अशा एक अचानक ज्या वेळेला परिस्थिती येते त्याला सामना करण्यासाठी मायनस बजेटिंगचा प्रयोजन आहे.
आता हे मायनस बजेटिंग कन्नड सोयगावमध्ये आत्ता सध्या कार्यरत दिसत नाही आणि म्हणून ते कार्यरत करण्याची आवश्यकता भासली, म्हणून हा मोर्चा काढला. हे जे मायनस बजेटिंग आहे हे कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी लागू आहे तर नैसर्गिक आपत्तीमध्ये येणाऱ्या सर्व, आता नैसर्गिक आपत्तीमध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे कोणत्या आणि त्याची मानकं काय हे 27 मार्च 2023च्या GRमध्ये उपलब्ध आहे, ज्याचं वाचन आपण केलेलं आहे. म्हणून या सगळ्या मानकांना मायनस बजेटिंगच्या अनुषंगाने पैसे देणं क्रमप्राप्त असताना ते पैसे दिलेले नाही आहेत. ते पैसे द्यावेत अशा पद्धतीचं अनुपालन करून घ्यावं म्हणून मी इथं आलो होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसहभागातून आदर्श व जलसमृद्ध गावाची उभारणी करा असं आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी जलस्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षण कार्यक्रमात केलंय. महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुधड व परिसरातील 12 गावांसाठी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायती स्तरीय प्रमुख भागताधारकसाठी जालना रोडवरील हॉटेलमध्ये आज 2 दिवसीय जलस्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रशिक्षणाचं उद्घाटन अनुपमा नंदनवनकर यांच्या हस्ते झालं. यावेळी संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे मनुष्यबळ सल्लागार SW नेहेरी, कृषी अधिकारी रोहियो RD पवार उपस्थित होते. प्रशिक्षणातील ज्ञान, कौशल्य, माहितीचा गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण होण्याकरता प्रशिक्षणात मिळालेल्या माहितीचा उपयोग गावाकरिता करा असं आवाहन अनुपमा नंदनवनकर यांनी केलं. मराठवाड्यात 10 ते 15% पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास कोरडा किंवा ओला दुष्काळ पडतो. हे आपल्या जल व्यवस्थापनाचं अपयश आहे. यावर्षीच्या पावसामुळे मराठवाड्यातील उपजाऊ जमिनीचं मोठ्या प्रमाणात कधीही भरून न होणारं नुकसान झालंय. ही जमीन पूर्ववत करण्यास युद्ध पातळीवरती काम करावं लागेल असं मार्गदर्शनात संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी नमूद केलं. प्रशिक्षणात मनुष्यबळ विकास तज्ज्ञ प्राध्यापक जयप्रकाश बागडे व भारती खटमल यांनी जलजीवन मिशन आढावा, भूजल शोध पद्धती आणि तंत्रे, समुदाय आधारित स्रोत व्यवस्थापन या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन केलं. या प्रसंगी दुधडचे ग्रामपंचायत अधिकारी संतोष मरमट, श्रीराम शिंदे, GD चव्हाण, अख्तर पटेल यांनी मनोगत आदर्श गाव उभारण्याचा संकल्प केला. या प्रशिक्षणात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, जलसुरक्षा संरक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आशा 60 प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अर्चना पवार यांनी केलाय तर आभार बालाजी बिरादार यांनी मानलं. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत जगताप, वर्षा दोंदे, आरती जैतमल, संघरत्न जाधव, प्रियंका शिंदे, संदीप शिंदे, सचिन जामकर, निवृत्ती घोडके यांनी अथक परिश्रम घेतला. बंजारा व धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात येऊ नये, आदिवासी कायद्यात सुधारणा करून आज रोजी कसत असलेल्या वन जमिनी आदिवासींच्या नावे करून सातबारा देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी हुंकार जन आक्रोश मोर्चा कन्नड तहसीलवरती काढण्यात आला. कन्नड येथे एकलव्य संघटनेच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चाचं नेतृत्व संघटनेचे व्यवस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. गिरणी ग्राउंड येथून सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंजारा व धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचा समावेश करण्यात येऊ नये, आदिवासी कायद्यात सुधारणा करून आज रोजी कसत असलेल्या वन जमिनी आदिवासींच्या नावे करून सातबारा देण्यात यावा, शासकीय माध्यमिक आश्रम शाळांमध्ये शिक्षकांची भरती त्वरित करण्यात यावी, आदिवासी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ड्रायव्हिंग क्लास, MSCIT, पोलीस भरती प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांचे क्लास विनामूल्य निवासी करण्यात यावे, आदिवासी घरे शासन निर्णय 1 ऑगस्ट 2025 ची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी. या मागणीसाठी आदिवासी हुंकार जन आक्रोश मोर्चा कन्नड तहसीलवरती काढण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मंचावरती एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बर्डे, युवा मराठवाडा अध्यक्ष सुनील ठाकरे, एकलव्य संघटनाचे युवा जिल्हाध्यक्ष वेरूळ येथील रितेश ठाकरे, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड मनसाराम पवार, कॉम्रेड रावजी पथवे, सुरेश मोरे, पांडू कढाळे, खेमामध्ये संजय निकम, गंगाराम आगिवले, किरण माळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोर्चात यांच्यासह आदिवासी भिल्ल समाज, ठाकर समाज, तडवी भिल्ल समाज, महादेव कोळी समाज, पारधी समाज आदी आदिवासी समाज महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार विद्याचरण कडवळकर यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या आणि भावना तात्काळ शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं। या मोर्चा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। आज या कन्नड शहरामध्ये जो मोर्चा निघालेला आहे तो सर्व सकल आदिवासींचा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये कोणी नेतृत्व करत नाही, इथे सर्वसामान्य आदिवासी नेतृत्व करत आहे। हा मोर्चाचा पहिला मुद्दा असा आहे की महाराष्ट्रभरामध्ये जे ज्वलंत असे मुद्दे आता समोर आलेले आहेत, म्हणजे बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये येऊ पाहत आहे, म्हणजे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे। समाजाने जो आपल्या देशामध्ये आरक्षणासाठी ठाय मांडलाय ते आरक्षण कधीच त्यांना मिळणार नाही, कारण आपल्या त्यांना कामून मिळणार नाही, त्यांना का मिळणार नाही। या भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करून ते संविधानाने आम्हाला SC ST ला आरक्षण दिलेलं आहे, तर याच्यात कोणी घुसू शकणार नाही। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांचे दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन। धनगर बांधवांचा चक्का जाम, धुळे सोलापूर हायवेवरती रास्ता रोको आंदोलन। तर माडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या वतीने सदनिका संगणकीय सोडत प्रसंगी प्रतिपादन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज।